व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान करताना आपल्याला काही महत्त्वाचे नियम पाळावे लागतात. एकतर हे अतिशय सोपं आहे, साधं आहे. त्याला खूप काही कॉम्प्लिकेटेड करण्याची गरज नाही. पण अगदी मूलभूत किंवा बेसिक काही नियम आहेत, त्याचं मात्र आपण पालन करणं हे जास्त गरजेचं आहे. एकतर म्हणजे रात्री 12 वाजता हे अनुष्ठान करणं अपेक्षित आहे. 3 रात्री, सलग 3 रात्री रात्री 12 वाजता हे अनुष्ठान आपण केलं, तर त्याचा फायदा आपल्याला मनःशांतीसाठी, आरोग्यासाठी, करिअरसाठी आणि आपल्या बाकीच्या चिंता, विवंचना ज्या आहेत, त्या दूर करण्यासाठी त्याचा उपयोग नक्की होतो. प्रत्यक्ष पोथीमध्ये सुद्धा त्याचा उल्लेख आहे. एकाग्रचित्त एकांते, अनुष्ठानकीचे मध्यरात्री, बैसुनिया स्वस्थचित्ते, प्रत्यक्ष मूर्ती प्रकटेल. आता ह्याच्यामध्ये बऱ्याचदा असं होतं, की 3 रात्री तेवढा वेळ मिळणं शक्य नसतं. त्यामुळे किमान 11 वेळेला तुम्ही त्याचं वाचन करू शकता. संस्कृतमध्ये जास्त वेळ लागतो, मग तुम्ही मराठीमध्ये म्हणू शकता. त्याचबरोबर बऱ्याच जणांना अशी एक भीती मनामध्ये असते, सुप्त भीती मनामध्ये असते, की आपल्याला कदाचित साप दिसेल किंवा स्वप्नामध्ये पाल दिसेल किंवा रात्री अस्वस्थता वाटेल. पण तसं काही होणार नाही. या नकारात्मक शक्ती आहेत आणि त्या तुमचं वाचन किंवा तुमचं पठण कमी करावं किंवा ते होऊ नये म्हणून कदाचित त्या येत असतात. पण आपण नामस्मरण करून पुन्हा पुन्हा ते प्रयत्न करावा. त्यात घाबरण्यासारखं काही नाही आहे. हा कुठलाही विचित्र संकेत नसतो. तुम्हाला पाल दिसणं किंवा तुम्हाला साप असल्यासारखं वाटणं असं काहीही होत नाही. त्यामुळे निर्धास्तपणे पूर्ण श्रद्धेनं मनापासून याचं जर 3 रात्री अनुष्ठान तुम्ही केलंत, तर तुम्हाला मनःशांतीसहित आपलं इप्सित साध्य करण्याचं एक उत्तम अशा प्रकारचं हे साधन आहे. त्यामुळे जरूर करून बघा.